बापरे! उन्हाने तर एकदम हैराण झाले. तुम्हाला पण असंच वाटतंय? तर मग हे थंडगार पन्ह घ्या. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम थंडगार आणि रिफ्रेशिंग असं कैरीचं पन्ह. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. मी इथं मोठ्या आकाराच्या 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैरी स्वच्छ धुवून आपण आता कुकर मध्ये शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. आता कैऱ्या शिजतील इतपतच पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायची गरज नाही. त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आता गॅस ऑन करून आपण कैऱ्या शिजवून घेणार आहोत. आता कुकरला झाकण लावून आपण एक 5 ते 6 शिट्ट्या देऊन कैऱ्या व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. मी या ठिकाणी मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या होत्या, त्यामुळे 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये त्या एकदम व्यवस्थित शिजतात. पण तुम्ही जर लहान आकाराचे किंवा मध्यम आकाराचे कैऱ्या वापरणार असताल तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये देखील व्यवस्थित शिजल्या जातात. आता आपल्या कैऱ्या व्यवस्थित असे शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर चमच्याने आपण व्यवस्थित सर्व कैऱ्या काढून थंड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आपले कैऱ्या शिजलेल्या आहेत. आता आपण कैऱ्या थोडे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपल्या कैऱ्या व्यवस्थित असे थंड झालेले आहेत. आता आपण चमच्याने त्यामध्ये सर्व गर व्यवस्थित असं काढून घेणार आहोत. अगदी अशाच पद्धतीने चमच्याने किंवा सुरीने
आपण कैरी मधला गर व्यवस्थितपणे काढून घ्यायचा आहे. आता आपलं गर पूर्णपणे काढून झाल्यानंतर आपण काढून घेतलेला कैरीचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. आता यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्या होत्या. त्यानंतर अगदी थोडस अद्रक, 5 ते 6 पुदिन्याची पानं आणि बडीशोप आणि जिरे मी बारीक करून घेतले होते. थोडीशी काळी मिरी पावडर, थोडस काळं मीठ आणि चवीनुसार आपलं साधं मीठ. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला पाणी न घालता असं वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही थोडस पाणी घालून पुन्हा वाटून घेतलं तरी चालेल. आता या ठिकाणी आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरीही चालेल. आता अगदी थोडस पाणी घालायचं आहे. आपला गूळ व्यवस्थित वितळेल इतपतच पाणी घालायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. तुम्हाला कैरीचं पान कसं आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपला गूळ व्यवस्थित असं मेल्ट झालेला आहे आणि आपण वाटून घेतलेला आपला कैरीचा गर देखील एकदम परफेक्ट असा वाटलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी याच कन्सिस्टन्सी मध्ये वाटून घ्यायचं आहे. आता आपण वाटून घेतलेला कैरीचा गर एका चाळणीने गाळून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून कैरीचे जे काही थोडेफार तुकडे किंवा शिल्लक असेल तर ते पाण्यामध्ये मिक्स होणार नाही. तुम्ही डायरेक्ट मिक्स केलं तरी चालेल. आता आपला गर व्यवस्थित असा गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे.
शिजवताना खूप जास्त शिजवायचं नाही, फक्त आपला कैरीचा गर व्यवस्थित असा गुळामध्ये मिक्स होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी कैरीचं पन्ह करण्यासाठी लागणार सिरप आपलं एकदम तयार झालेला आहे. तुम्ही हे कैरीचं सिरप एका हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी देखील स्टोर करून ठेवू शकता. आता गॅस बंद करून याला एकदम पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता पन्ह तयार करण्यासाठी एका ग्लास मध्ये 1 ते 2 बर्फाचे तुकडे, 4 ते 5 पुदिन्याची पानं आणि आपण तयार केलेलं कैरीचं सिरप घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थंड पाणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हे पण एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम थंडगार आणि रिफ्रेशिंग असं आंबट गोड कैरीचं पन्ह तयार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.